गणित काय आहे, मेरीचा सायकल चालवण्याचा वेग जो आहे तासी वेग आहे 6 किलोमीटर. तर ती 12 किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे. 12 किलोमीटर जे काय आहे ते अंतर आहे. मावशीचं घर आहे 12 किलोमीटरवर. तर तिला किती वेळ लागेल जाण्यासाठी? तर मग या ठिकाणी आपल्याकडे अंतर दिलेलं आहे, इथं अंतर दिलेलं आहे, इथं तासी वेग दिलेला आहे. आपल्या या ठिकाणी वेळ काढायचा आहे. मग सूत्र आहे आपलं अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. ठीक आहे, वेळ गुणिला वेग असं एक आपल्या सूत्र आहे काय याचं अंतराचं. मग 12 हा किलोमीटर अंतर दिले, अंतराच्या खाली अंतर लिहिलं आपण. त्याच्यानंतर इथे सूत्र आहे वेळ आहे, वेळ दिलेला नव्हता, वेळ काढायचा आपल्याला म्हणून वेळसाठी घेतला आपण x. वेग दिलाय तासी 6 किलोमीटर दिलाय, म्हणजे एका तासात 6 किलोमीटर. म्हणून मग या ठिकाणी आपण मांडलंय 12 बरोबर x गुणिला 6. ठीक आहे, हा x इकडे घेऊन टाकला, इथे काही स्थिर पद्धती एका साईडला घेऊन टाकल्यानंतर चल पदाकडे आपण नेले. या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह म्हणून 12 भागीला आपण घेतले तर 6 भागीला इथे भागीला ते आपण x इथे ठेवलं असतं. त्याच्यानंतर या ठिकाणी समजा हे इथं 12 असे ठेवले असते, आपण इथं 12 ते 6 इकडे घेतले असतात भागीला 6 बरोबर इथे x. ठीक आहे, आता असं म्हटलंय आपण. मग 6 भागीला 6 1 6 6 दुणे 12. तर 2 तास जे आहे तिला 2 तास जाण्यासाठी जे आहे 2 तास जाण्यासाठी मेरीला लागते. जर या ठिकाणी तासी वेग किती 6 किलोमीटर असेल तर ती 12 किलोमीटरचं जे काही अंतर आहे ती 2 तासात पूर्ण करेल. त्यानंतर पुन्हा डबल अंतर तेच आहे, अंतर तेच आहे, परंतु तिचं तासी वेग काय झालं या ठिकाणी तासी वेग आता आपल्या या ठिकाणी झालाय 4. म्हणजे या ठिकाणी हे जर गणित जर बघितलं तर या ठिकाणी एक गोष्ट वाढली म्हणजे दुसरी गोष्ट कमी होते, दुसरी गोष्ट कमी झाली एक गोष्ट या ठिकाणी वाढत असते. या ठिकाणी तासी वेग आता इथं या ठिकाणी थोडीशी स्पीड नाही गेली होती ती 6 ने, पण या ठिकाणी तिची स्पीड नाही तासी वेग तिचा कमी झालेला आहे, तो वेग झालेला आहे 4 आहे. त्याच्यानंतर जर लागणार आपण जर समजा स्पीडनं चाललो, आता मी स्पीडनं जर समजा बाबऱ्यापर्यंत एकदम चालत चालत गेलो पायी तर पाऊण तासात जाईल, पळत गेलो तो अर्धा तासात जाईल आणि आरामशीर गेलो तर 1 तासात जाईल. ठीक आहे, म्हणजे माझा तासी चालण्याचा वेग माझ्या गाडीचा वेग जो आहे तो वेग किती आहे त्या वेगावरून ते अंतर तर आपलं ठरतच, परंतु त्यावरून वेळ ठरतो किंवा एवढ्या वेळामध्ये एवढा किलोमीटर ह्या वेगाने मी जाऊ शकतो. हे त्याच्या वेगावरून त्या ठिकाणी वेळ हा ठरवला जात असतो. तर या ठिकाणी वेग झाला तासी वेग झालाय 4 किलोमीटर, अंतर 12च आहे म्हणून घेतलं अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. अंतराच्या खाली आपण अंतर घेतलं, आपला काढायचा या ठिकाणी वेळ. कारण वेळ कशासाठी काढायचा तासी 4 किलोमीटरचा काय झाल्या कारणाने वेग झाल्या कारणाने. मग घेतलं या ठिकाणी x इथे घेतलं 12 भागीला आपण हे 4 घेतले 4 1 4 4 3 12 म्हणजे 3 तास जे आहे 3 तास या ठिकाणी लागणार आहे. कारण काय आहे आपला तासी वेग इथं कमी झाला, आपल्या या ठिकाणी तासी वेग कमी झाल्या कारणाने जे आहे या ठिकाणचा जो काही वेळ लागणार आहे या ठिकाणी 3 तास लागले. या ठिकाणचा तासी वेग 6 होता जास्तीचा. ठीक आहे, थोडा स्पीड थोडी जास्त होती म्हणून तिला किती लागले ते 2 तास लागले होते. कळालंय? ओके, ते जर झालं असेल तर आता आपल्याला हे गणित काय करायचंय समजून घ्यायचं.